मी सन्माननीय ऋषिकेश दादा जाधव यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. ऋषिकेश दादांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी जाहीर देणार आहोत. सिंगल धावेने धावपळीला सुरुवात होतीये. श्री गणेश केला गेलाय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आता सुमित आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वस्ती बिरकल तिकडे खेळाडू मध्ये आता ही मॅच मात्र असेल आणि ही मॅच जर पाहिलं तर नॉकआउट स्टेजची मॅच आहे. करो या मरो अशी लढत मैदानामध्ये असेल. यावेळेस चेंडू हवे झेल टिपला. पहिली विकेट. पहिला फलंदाज मात्र बाद. सुमित सर जाळं लावून फलंदाजाला तिथे बाद केलंय. सुमित मात्र पहिलाच बाद झाला. 0 धावांवरती सुमितला माघारी पाठवले गेले. अशी मिरकलची मात्र ताकदवान गोलंदाजी आणि त्या ताकदवान गोलंदाजी जोरावरती मात्र विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आशिष. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. पहिला फलंदाज 0 धावांवरती बाद झाला. संघाची धावसंख्या केवळ एक सिंगल धाव. हा चेंडू अगदी उचलता चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. रणगेंचा प्रयत्न मात्र इथे थांबवलाय आणि पंच नक्कीच पाहतायत आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. व्हाईट बॉल साठी नक्की तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाईल. तिसरे पंच विनंती असेल आपण चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र निर्धाव. यावेळेस फुल टॉस चेंडू होता पण वेगवान होता. धाव मिळाली केवळ एक सिंगल धाव. आशिष साठी असलेली सिंगल धाव.
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त खेळ केला तो मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले दीप लोंढे. संकेतदा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी आपण दीपला सन्मानित करणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. ओ संधी होती, हाफ चान्स होता, पण फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आणखी एक विकेट जाळ्यामध्ये ओढता आली असती आणि ती विकेट देखील होती आकाशची, अगदी महत्वाची विकेट. अप चान्स होता, अगदी म्हणणार नाही की फुल चान्स होता झेलचा, पण संधी मात्र निर्माण झाली होती. धावफलकावरती पाहिलं तर 4 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. एक विकेट देखील इथे गमावली गेली. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय दीप लोंढे. त्यातला मॅन ऑफ द मॅच बॅटिंग बॉलिंग अगदी अफलातून कामगिरी. संकेतदा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण दीपला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करतोय. यावेळेस पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने पास केला. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, एक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावी बरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 5 धाव वसीमने खर्च केला. काय म्हणताल तुम्ही सर? नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी एक दमदार सुरुवात नक्कीच केली आणि ते सुरुवात करत असताना एक विकेट देखील आपल्या नावावरती त्यांनी नोंद करत असताना जेमते 5 धावा त्याने ज्या खर्च केलेल्या आहेत. वसीम यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या टीमनी त्यांना जो सपोर्ट केलेला आहे. एक चांगली गोलंदाजी केली आणि ती चांगली गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हे समाप्त झालंय. एक जबरदस्त गोलंदाजी केली वसीम या गोलंदाजाने. अगदी जेव्हा जेव्हा मी सुमित सरांचा आवाज कॉमेंट्री करताना ऐकला तेव्हा मला आकाश धोत्रे सरांची मात्र आठवण झाली, कारण उभे तोच आवाज, तीच शैली. म्हणतात ना डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल. आणि ह्या गोष्टी मला आकाश सरांच्या नक्कीच आठवल्या आणि आकाश सरांचा उभे आवाज नक्कीच तिथं मात्र गमत असतो. आकाश सरांबरोबर आम्ही 2दा कॉमेंट्री केली. आम्ही इकडे गोखलेनगरला सुद्धा केलेली आहे, कारण तिथं गोखलेनगरचं जे हातपीचं ग्राउंड आहे ना, तिथं आम्ही तेव्हा कॉमेंट्री केली होती. परंतु त्यांची कॉमेंट्री एकदम प्रोफेशनल कॉमेंट्री. दीपक मंडले सर असतील, आकाश धोत्रे सर असतील, असे बरेच कॉमेंटेटर आहेत. आज मला वाटतं 1.5 वर्षानंतर आज मी माईक हातात घेतलेला आहे, त्यामुळे थोडंफार भीतीही वाटतच असते. पण आवाज मात्र सेम टू सेम आहे. उभे अगदी कोणाला ऐकल्यानंतर कळणार नाही आकाश सर आहेत का सुमित सर आहेत. जसं सांगितलं दीपक मंडले सर असतील, आकाश सर असतील, या 2 समालोचकांना बघूनच मी देखील समालोचन क्षेत्रामध्ये आलो आणि या 2 समालोचकांना मी नेहमीच गुरु मानत आलोय. यावेळेस मात्र सुंदर फटका या ठिकाणी खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. नक्कीच, कारण लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूला फील्ड करत असताना त्यावरती जमतेल ज्या 2 धावा नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्या 2 धावा घेत असताना गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. पण एका बाजूने आपण पाहिलं तर ऋषिकेश जाधव युवा मंचने सामन्यावरती पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. अगदी आकाश सारखा तगडा फलंदाज असताना देखील धावफलक अगदी शांत ठेवलाय. ओ बॅटची काढा आणि ते फलंदाज मात्र बाद. अगदी आपण आकाश विषयी बोलत होतो. अगदी आकाश असताना धावफलक शांत होता, तोच प्रेशर त्याच्यावरती होता. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला आणि त्याच प्रेशर मध्ये मात्र त्याला विकेट गमवावी लागली. नवीन फलंदाज त्याने मगाशी षटकार मारून सामना संपवला आणि तो षटकार मारल्यानंतर संघ मात्र क्वालिफाईड देखील करून घेतला. तो निकेतन पाटोळे आता मैदानामध्ये येतोय फलंदाजसाठी. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 9 धावा आणि 2 फलंदाज इथे मात्र डगआउटला आराम करताना पाहायला मिळतात. ही जबरदस्त कामगिरी एस्ट्यांच्या मागे आपण पाहिलं तर विजयांनी घेतलेला सुंदर झेल वर्ष अगदी जवळपास 48च्या जवळपास पोहोचलंय. तरी देखील क्रिकेटचा आनंद घेताना आपण या खेळाडूंना पाहतोय.
नक्कीच निकेतन पाटोळे या खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे, खूप मोठे फटके खेळण्याची क्षमता असताना मला वाटतं डॉट बॉल जो नक्कीच टाकला गेलेला आहे आणि तो डॉट बॉल टाकत असताना तो वेगाने जो डॉट बॉल टाकला गेला निकेतन पाटोळे तो चेंडू समजलाच नाही आणि तो समजला नसताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जो नक्कीच निसवतोय आणि डॉट बॉल नक्कीच येतोय. कारण आधी या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दुसरं षटक घेऊन येत असताना मला वाटतं त्या या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या आणि एका फलंदाजाला आशिष सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलाय. परंतु हा चेंडू जर आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच टाकला गेला, लॉंग ऑन रिजन मध्ये फटका नक्कीच खेळला गेला आणि तो खेळल्यानंतर ज्या 2 धावा ज्या नक्कीच घेतले गेलेल्या आहे. निकेतन पाटोळेने नक्कीच खातं नक्कीच ओपन केलंय आणि खातं ओपन करत असताना आज मला वाटतं शेवटपर्यंत निकेतन पाटोळे या खेळाडूला शेवटपर्यंत थांबावं लागेल, कारण जर मोठं स्कोर करायचं असेल तर त्या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे मोठमोठे फटके खेळायची आणि ती क्षमता आपण मागच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिली. मला वाटतं 3 धावा पाहिजे होत्या, त्यावेळेस त्याने षटका ठोकला, परंतु यावेळेस इथे आपण पाहतोय झेल टिपला गेलाय. निकेतन पाटोळेची इनिंग इथे समाप्त होते आणि मैदानामध्ये जल्लोष आपण पाहत असताना का, कारण निकेतन पाटोळा एवढा मोठा महान खेळाडू आज इथे या स्पर्धेमध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तो लागला गेलाय. तो आदित्य केदारीचं मात्र कौतुक करावं लागेल. अनेक चेंडू जर पाहिले तर त्याने फलंदाजाला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवले. आजकाल अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेट कुठे गमतंय. अगदी एखाद्या टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजाला तुम्हाला ओळखायचं असेल ना तर तो गोलंदाजी कुठे करतो हे नक्की पाहणं गरजेचं असतं. तो स्टंप लाईन मध्ये गोलंदाज करत असतो तर त्याचा टेनिस क्रिकेटमध्ये निभाव लागणार नाही. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होतात, पण तो अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट लाईन यॉर्कर व्हाईट लाईनच्या जवळपास जर चेंडू फिरवत असेल तर मात्र त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. हे टेनिस क्रिकेट आहे. नक्कीच, परंतु आज इथं निकेतन पाटोळेला खेळणं खूप गरजेचं होतं, कारण त्यांचा संघ अडचणीमध्ये नक्कीच होता, परंतु तो अडचणीत येत असताना आधीने मात्र त्याची कामगिरी नक्कीच केली आणि निकेतन पाटोळे सारख्या खेळाडूची खेळी मात्र इथं समाप्त केली आहे. बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये निकेतन पाटोळे आता आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु निकेतन पाटोळे यांची देखील आता जागा घेतील. जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते कोण आहे बॅट्समन. 11 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा होत्या. 6 होत्या 6 शेवट. पहिल्या ओव्हरला 6 होत्या. पहिल्या ओव्हरला 6 धावा होत्या. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 2 रन, 5व्या बॉलला 2 रन आणि आता 1 रन. तुमचे दोन्ही टीमचे 12 पण इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे पाठवा. चला एक मॅच चालू करून घ्या. चला अगदी आयोजक मला वाटतं मॅच खेळण्याच्या नादामध्ये विसरून गेले की चहा की जरूरत आहे, वाघ बकरी चाय आने वाला आहे. चला सामना सुरू होतोय. 11 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. शहबाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू शहबाजचा. ओ हा चेंडू अगदी वेगवान होता. व्हाईट लाईन यॉर्कर चेंडू म्हणता येईल. जबरदस्त चेंडू होता आणि केवळ एक सिंगल धाव. अगदी या चेंडूवरती जर तुम्हाला धावा जमवता आल्या तर मात्र तुमची फलंदाजी सुरेख असेल. अगदी पाहिलं तर एक सिंगल धाव, 12 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. हो 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 अपील अपील अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. प्रतीक मात्र 0 धावांवरती बाद.
या धाव फलकावरती 4 फलंदाज बाद 12. इथे अगदी पाहिलं तर आकाश भाऊ कांबळे युवा मन संघाचा डाव अगदी अडखळला गेलाय. जणू काही पत्त्याचा बंगला बांधला होता, एक पत्ता खेचला आणि पत्त्याचा बंगला हळूहळू कोसळायला सुरुवात झाली. पण अगदी आता या 2 फलंदाजांना मात्र डाव सावरावा लागेल. कुणाल नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, सोबत असेल आशिष. आशिष मला वाटतं आल्यापासून नॉन स्ट्रायकिंग एंड बराचसा वेळ नॉन स्ट्रायकिंग एंड मध्ये आहे. पण आता कुणाल आणि आशिषला मात्र डाव सावरावा लागेल. यावेळेस कुणाल आलेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षण मात्र तिथे तयार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथे शाहबाजने देखील अफलातून गोलंदाजीला सुरुवात केली. केवळ 4 धावा आतापर्यंत शाहबाजने खर्च केल्या. 4 चेंडू त्याने हाताळले, अगदी तिथे 4च धावा त्यांनी खर्च केल्या. एक विकेट देखील मिळवली आहे. इकॉनॉमी बघितली तर फार कमी धावा या मॅच मध्ये आतापर्यंत बनवल्या जात आहेत. आकाश भाऊ कांबळे संघ फार मोठ्या अडचणीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्रावरती आदळला, रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती. विजयने मात्र थ्रो न मारणं पसंत केलं. इथे चेंडू अगदी पाहिला तर निर्धाव, डॉट बॉल. नक्कीच शाबास या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी जी नक्कीच त्याने टाकले गेलेले आहे. स्ट्राईक इनला आशिष, नॉन स्ट्राईक इनला कुणाल. यावरती आपण पाहतोय ऑफ स्टोन वरती शफल होत असताना मुख्य पंच कळवत आहेत. मुख्य पंचांनी रिव्ह्यू, व्हाईट बॉल रिव्ह्यू घेऊ. त्याला गोळा होऊ नका, टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका, सहकार्य करा. कॅप्टन टीमनं, कॅप्टन जे असतील त्यांना विनंती असेल, टीम मीटिंग करू नका. डिसिजन तुम्हाला लगेच सांगण्यात येईल, सहकार्य करा जरा. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मात्र निर्धाव असेल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16. नक्कीच एक मॅच जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ तर नक्कीच समाप्त झाला. परंतु तो 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 16 धावा या धावफलकावरती नोंद केलेल्या आहेत. आज मात्र कुणालला आपली खेळपट्टी या मैदानामध्ये दाखवावी लागेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन जो नक्कीच सज्ज आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू नक्कीच खेळला गेलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये फटका नक्कीच खेळायला आहे. परंतु तो फटका खेळत असताना जेमतेम मला वाटतं 2 धावा आज नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. आज मात्र कुणालला फटके खेळावे लागतील, चौकार षटकार हे ठोकावे लागतील आपल्या संघासाठी. जर सामना जर जिंकायचा असेल तर मेहनत ही करावी लागेल या मैदानावरती आणि ती क्षमता आज या कुणालकडनं आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहतोय बॉडीचा नक्कीच वेध घेतला गेला लेग बाईच्या स्वरूपात. जी मुख्य पंच कळवतात 1 धाव नक्कीच असेल आणि ती 1 धाव पाहत असताना गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. काय नाव आहे गोलंदाज?
विक्रम जो चौथं षटक घेऊ सिकंदर जो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चौथं षटक नक्कीच घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच त्याने खर्च केल्या परंतु दुसऱ्या बॉलवर एक सिंगल नक्कीच घेतली गेली. तिसरा बॉल आपण पाहतो हवेत आणि पॉइंट रिजन मध्ये झेल नक्कीच टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. चला बॅट्समन पटपट जरा सहकार्य करा. जरा धावा जरा. 3.3 चा खेळ नक्कीच समाप्त झालेला आहे. शेवटच्या या ओव्हर मधले 3 चेंडू जे नक्कीच शिल्लक आहेत. 3 बॉल या ओव्हर मधले नक्कीच शिल्लक आहेत परंतु सिकंदर एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये नक्कीच बदल केला जातोय. यानंतर होणारा सामना जो असेल तो वेळेअभावी आपण नक्कीच लक्ष देतोय. त्यामुळे यानंतरची होणारी लढत ही 3 ओव्हरची असेल. याची या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाने आणि त्याचबरोबर सृष्टी फाउंडेशनच्या संघाने देखील नोंद घ्यावी. पुढची मॅच ही 3 ओव्हरची खेळवली जाईल आणि फायनलची मॅच देखील जर वेळ कमी असेल ती मॅच देखील कमी ओव्हरचीच खेळवली जाईल. याची देखील दक्षता घ्या. वेळेअभावी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असेल. पुढची मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद सृष्टी फाउंडेशन आणि यातील विजेता संघांनी घ्यावी. टाकी गेटवरती असेल गौरव. हो हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. हा चेंडू मात्र बॅटवरती आला नाहीये. इथे विकेट किपर कडनं होणारी चूक. विजय कडनं मात्र चूक होतीये. जिथे एक सिंगल होती तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झालाय. पाहूया पंचांचा निर्णय मात्र काय होतोय. अगदी मेन बॅटिंग साइडला अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. तिसऱ्या पंचांकडे पाहूया निर्णय काय येतोय. टीम मीटिंग करू नका तुम्ही. खेळाडूंना विनंती आहे टीम मीटिंग करू नका. सहकार्य करा. टीम मीटिंग करू नका. अगदी बॅटिंग साइडलाच फलंदाज मात्र बाद झालाय. तो बॅटिंग साइडला अगदी विकेट किपरच्या इथे जो फलंदाज होता तोच बाद झाला. आताच्या धावा किती आहेत अंपायर. 2 धावा आताच्या. यस 2 रन. कारण तिसरी धाव घेत असताना तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. विजयचं मात्र थोडीशी गडबड झाली पण चांगला थ्रो. चला थोडं फास्ट खेळा. यानंतरचा होणारा सामना आपण 3 ओव्हरचा करणार आहोत कारण वेळेच्या अभावी आपल्याला निर्णय घ्यावा लागतोय. कारण फायनलची मॅच पूर्ण देखील होणं गरजेचं आहे. आदित्य मलटणकर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. पंचवीस धावा फलकावरती पूर्ण होतात. पुढे सर्वात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही. एक सिंगल धाव. विकेट किपरला देखील चेंडूने चकवा दिलाय. एका सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद. आताची केवळ एक सिंगल धाव. 26 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या विजयासाठी. 27 धावांचं टार्गेट. चला वेळ वाचवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.